अगदी एकाच दिलानं आम्ही एकमेकांचा प्रचार करतो. मला मोहन जोशींनी म्हटलं पुण्यात आपली गरज आहे, आपण या. आमचे शिवसेनेच्या लोकांनी मला विनंती केली आणि मी आज बाहेर असतानासुद्धा इकडे म्हटलं सगळ्या मतदारसंघात आपण सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांना, शिवसैनिकांना सूचना देऊ की पुढले 4 दिवस महत्त्वाचे आहे. आणि मला पुण्यातलं वातावरण अत्यंत आशादायी आहे. महाविकास आघाडीच्या सर्व जागांवर मी खात्रीनं सांगतो आम्हाला यश मिळतं आहे. तुमचे हडपसरमध्ये शिवसेनेचे इच्छुक उमेदवार जे होते ते जाहीरपणे गंगाधर बदे नावाच्या दुसऱ्या एका अपक्ष उमेदवाराचा प्रचार करत आहेत आणि तुम्ही म्हणताय महाविकास आघाडी एकत्र आहे. बघा, तुम्ही त्यांचं निलंबन करणार का किंवा काही मेसेज? बघा, हा विषय असा आहे की अनेक ठिकाणी आम्ही निलंबन केलेलं आहे, पक्षातून काढलेलं आहे. काँग्रेस पक्षानं 20 ते 22 लोकांवरती कारवाई केली आहे. आम्ही तितक्याच लोकांवरती कारवाई केलेली आहे. ज्या ठिकाणी काही लोक अजून आहेत त्यांच्याशी आम्ही चर्चा करून शेवटच्या टप्प्यामध्ये आम्ही त्यांना माघार घ्यायला लावू आणि महाविकास आघाडीचे जे अधिकृत उमेदवार आहेत त्यांच्या मागेच शिवसेनेचे आमचे कार्यकर्ते उभे राहतील. त्याच्याविषयी माझ्या मनात शंका नाही. तुमचे जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांमध्ये 17 उमेदवार आमच्या पक्षानं दिलेले आहेत असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलेलं आहे. आमच्या पक्षातले मोजण्यापेक्षा तुम्ही तुमच्या पक्षात आमच्याकडले जे भ्रष्टाचारी घेतलेले आहेत सगळे ईडी आणि CBIचे स्टॅम्प लावलेले त्यांच्याविषयी बोला. देवेंद्र फडणवीस म्हणतात आम्हाला आता उद्धव ठाकरेंची गरज लागणार नाही. बरोबर आहे. शक्य आहे दुसऱ्या पक्षासोबत हो, जाऊ. ठीक आहे. देवेंद्र फडणवीस यांचं मानसिक संतुलन तपासावं लागेल. कारण असं आहे की आपल्यापेक्षा ज्युनियर माणसाच्या हाताखाली त्यांना काम करावं लागतं. आपल्यापेक्षा कमी कोवतीच्या माणसाच्या हाताखाली 2.5 वर्ष ते गृहमंत्री म्हणून काम करत आहेत आणि उद्याच्या निवडणुकीनंतर त्यांचं राजकीय भविष्य परत टांगलेलं आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होत नाहीत आणि देवेंद्र फडणवीस यांना राजकीय भविष्य नाही. या राज्यामध्ये महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री होत असल्यामुळे त्यांची मानसिक स्थिती आपण सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे. एक महत्त्वाचा मुद्दा जो राहिला आहे. कोण बोलत आहे? कोण? अच्छा, असं फडणवीस म्हणतात. बघा, फडणवीसांच्या बोलण्याला या राज्यामध्ये फार किंमत राहिलेली नाही. आमची लढाई गुजरात महाराष्ट्रावरची दरोडेखोरी करते आहे त्या दरोडेखोरी विरुद्ध आहे आणि गुजरातचे दलाल म्हणून सध्या देवेंद्र फडणवीस, हे तुमचे एकनाथ शिंदे, अजित पवार हे गुजरातचे एजंट म्हणून काम करत आहेत. उद्या म्हणजे मोरारजी देसाईंची आम्हाला आठवण येते आहे. मोरारजी देसाई अशा पद्धतीनंच वागत होते. त्यानंतरही मोरारजी देसाईचे पिल्लं आहेत सगळे. सर, दुसरा एक महत्त्वाचा गौतम अडाणींचा एक विषय आहे. कालपासून तुम्ही त्या प्रक्रियेमध्ये होता 2019च्या सत्ता स्थापनेच्या महाविकास आघाडीच्या. गौतम अडाणींचा विषय गेले 2 दिवस प्रचंड चर्चेत आहेत. एकदा अजित पवार म्हणतात की अडाणींच्या घरी बैठक झाली, फडणवीस म्हणतात ते नव्हते, आता शरद पवार म्हणतात की ते होते. बघा, कोण काय बोलतं त्यापेक्षा मी तुम्हाला खात्रीनं सांगतो, नरेंद्र मोदी आणि गौतम अडाणी एकच आहे. एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. अमित शहा आणि गौतम अडाणी वेगळे नाही. आणि हे सरकार, ठाकरे सरकार पाडण्यासाठी गौतम अडाणीचा पैसा वापरण्यात आला आणि त्याची भरपाई त्यांना आता करायची आहे. म्हणून मुंबईतले सगळे भूखंड धारावीसह ही त्याची भरपाई म्हणून गौतम अडाणीला देण्यात आलेले आहे. हळूहळू या महाराष्ट्रातल्या सगळ्या सार्वजनिक संपत्ती, जनतेच्या संपत्ती यासुद्धा गौतम अडाणी खाईल. मला भीती वाटते आमचं जे संयुक्त महाराष्ट्र हुतात्म्यांचे जे स्मारक आहे फोर्टला, तो मोक्याचा भूखंड आहे आणि आम्ही सगळ्यांनी आमच्या रक्तातून कष्टातून ते स्मारक उभं केलं आहे. गौतम अडाणीची नजर जर त्या स्मारकावर पडली तर तो भूखंड, ते स्मारक हुतात्म्यांचं, ते सुद्धा मोदी आणि शहा आणि फडणवीस त्या अडाणीला देतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.